नमस्कार, माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण बनवूया कांदापातीची भाजी. चायनीज रेसिपीमध्ये कांदापात भरपूर प्रमाणात वापरली जाते, पण आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने कांदापातीची भाजी कशी करायची याची रेसिपी पाहणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. कांदापातीची येथे ही एक गड्डी घेतली आहे आणि याला कांदे आहेत. ते कांदे आता प्रथम आपल्याला वेगळे करायचे आहेत आणि ही पात निवडून घ्यायची आहे. खराब दांड्या असतील त्या वेगळ्या करायच्या आहेत. स्वच्छ कांद्याची पात आपल्याला घ्यायची आहे. तर हे पहा, काही इथे कांद्याची पात खराब आहे, थोडीशी पिवळी झालेली आहे, ती वेगळी करायची आहे, निवडून बाजूला करायची आहे. आणि मग ही कांदापात बारीक अशी आपल्याला चिरून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ही कांद्याची पात आपल्याला एकसारखी बारीक चिरून घ्यायची आहे. चिरून झालेली ही कांदापात आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि याच्यामध्ये भरपूर पाणी घालून स्वच्छ धुवून घेऊ. धुवून घेतलेली कांदापात एका चाळणीमध्ये निथळायला ठेवून देऊ. आता याच्यासाठी वाटण तयार करू. त्यासाठी घेतलेल्या 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या. आता याच्यावर झाकण ठेवू आणि याचे बारीक वाटण तयार करून घेऊ. गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घातले आहे. आता याच्यामध्ये मोहरी किंवा जिऱ्याची फोडणी मी देत नाही, डायरेक्ट हिरवी मिरची आणि लसूणच आपल्याला परतून घ्यायचं आहे. तुम्हाला हवे असल्यास फोडणीमध्ये तुम्ही जिरे आणि मोहरी याचा वापर करू शकता. आता हरभऱ्याची डाळ मी याआधीच 2 तास भिजवून ठेवली होती. ती हरभऱ्याची डाळ आता याच्यामध्ये आपण चांगली परतून घेऊया. फोडणीमध्ये ही डाळ परतून घेतल्यानंतर ही डाळ पटकन शिजते, म्हणून शक्यतो फोडणीमध्येच ही परतून घ्यावी. आता घालूया पाव चमचा हळद, यानंतर याच्यामध्ये घालायची आहे चिरून घेतलेली कांद्याची पात. चवीनुसार मीठ घालायचे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी घालून तेही याच्यामध्ये घालायचे आहे. यावर आता झाकण ठेवू आणि भाजी शिजू देऊ. 2 ते 3 मिनिटे ही भाजी शिजू दिली आणि त्यानंतर याच्यावरचे झाकण काढून ही भाजी हलवून घेतली. यामध्ये आता घालूया 1 चमचा दाण्याचा कूट. ऐच्छिक आहे, तुम्हाला घालायचा असेल तर घाला, अन्यथा स्किप केला तरी चालेल. हा कूट या भाजीमध्ये मिक्स करून घेऊया. यावर झाकण ठेवू आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटे याला वाफ येऊ देऊ. आता भाजी आपली तयार झाली. ही भाजी करायला जास्त वेळ लागत नाही, अवघ्या 5 मिनिटातच भाजी तयार होते. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.